जबाब नोंदवण्यासाठी कोणाला बघा एक सांगू का, तुम्ही आता ह्याच्यावरती फार दिल्लीमध्ये विचार करू नका. महाराष्ट्राचे पोलीस आणि महाराष्ट्राचा मीडिया समर्थ आहे. आता पोलिसांचा तपास सुरू आहे. इतकं मोठं प्रकरण आहे. पोलीस त्यांच्या पद्धतीने तपास करतील. स्वतः मुख्यमंत्री लक्ष घालत आहेत, लक्षात घ्या. स्वतः मुख्यमंत्र्यांचं मॉनिटरिंग सुरू असल्यामुळे प्रत्येक याच्यावरती मुख्यमंत्र्यांचं मॉनिटरिंग सुरू आहे. त्याच्यामुळे गृहमंत्री जे करतायत त्याच्यामध्ये आपण चर्चा कशा करता करा. सर, एक प्रश्न असा आहे की या ज्या विक्टिम आहेत त्यांनी आमदारांना एका आमदारांना जाऊन सांगितलं, पण त्या आमदारांनी हे उघड करण्याच्या ऐवजी खराटलाच जाऊन तक्रार करणारी जी बाई होती. बघा हे वारंवार झालेलं आहे. याचं कारण असं आहे की या गुन्ह्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे अनेक मंत्री आणि आमदार सहभागी होते. म्हणून मी म्हणतो त्यांना सहआरोपी करा. आणि माझी तर अशी माहिती आहे की हे जे ऑपरेशन सगळं केलं त्यात नाशिकच्या बाहेरचं सुद्धा एक पोलीस पथक इन्व्हॉल्व होतं. सुरुवातीला नाशिकच्या बाहेरचं एक पोलीस पथक त्याच्यामध्ये काम करत होतं आणि ते अत्यंत गुप्ततेनेही कारवाई झाली. हे फक्त मुख्यमंत्री त्याच्यामध्ये मॉनिटरिंग करत होते, बाकी कोणी नाही. आणि नाशिकचे पोलीस आयुक्त. आणि आता ह्याच्यावरती फार रोज चर्चा करण्यापेक्षा तपास पूर्ण झाल्यावर ज्या गोष्टी समोर येतील, फक्त यात सहभागी असलेले आमदार, राजकीय कार्यकर्ते, खासदार, मंत्री, अधिकारी यांची नावं समोर आली पाहिजेत. हीच आमची भूमिका. ही कोण आहेत? मी यापुढे भविष्यामध्ये अशा भोंदूगिरीला राज्याच्या सरकारमधून आणि प्रशासनातून पाठबळ मिळणार नाही, यासाठी नाव समोर आले पाहिजे. मुख्यमंत्री यांची संवेदनशील कार्यपद्धतीने हे कुठे ना कुठे सक्सेसफुल झालं आणि उघड आलं आहे का? बघा, मी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन पहिल्या दिवशीच केलेलं आहे. मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन मी पहिल्या दिवशी केलं आहे. नाशिक पोलिसांचं आम्ही अभिनंदन केलेलं आहे. ही आत्ता फक्त हिमनगावरचे एक टोक आहे. अजून बऱ्याच गोष्टी बाहेर यायच्या आहेत. मला असं वाटत नाही दाबल्या जातील. फक्त सरकार वाचवण्यासाठी जर मुख्यमंत्र्यांना काही गोष्टींची तडजोड करावी लागली तर मला माहीत नाही. सरकार वाचवण्यासाठी किंवा महायुतीमध्ये सध्या जे एकात्मतेचं दर्शन घडत आहे महायुतीमध्ये, त्यासाठी त्यांना काही सोंगढोंग करावी लागली तर मला माहीत नाही. सर, साताऱ्याचं प्रकरण यशवंतराव चव्हाणांचा जिल्हा म्हणून पाहिलं गेलं राज्याचे पहिले मुख्यमंत्री. साताऱ्यात जे काय घडले त्याचे पडसाद विधिमंडळात उमटताना पाहिले. बघा, विधिमंडळामध्ये पडसाद उमटून काही होत नाही. साताऱ्यात जे घडलं, जी गुंडगिरी, झुंडगिरी, महाराष्ट्रातल्या त्या सगळ्या गुंडगिरी आणि झुंडगिरीचा केंद्रबिंदू विधिमंडळाच्या इमारतीत आहे. गेल्या 4 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा लोकशाहीचा खून झाला आणि पोलिसांनी झुंडशाही केली, त्या सगळ्याचा केंद्रबिंदू हा विधिमंडळाच्याच इमारतीत आहे. त्याच्यामुळे छाती आपटून फोडून हे काय करणार? मुळात जे लोकशाहीचा खून झाला असं म्हणतात त्यांचेच हात लोकशाहीच्या खुनानं रंगलेले आहेत. मला आश्चर्य वाटतं की विधिमंडळाच्या पायऱ्यावर काल काही मंत्री, आमदार एका गटाचे, 1-2 गटाचे होते आणि लोकशाहीचा खून झाला. त्याच्यामधले काही मंत्र्यांना मी पाहिलं की ते जेव्हा पक्ष सोडून गेले शिवसेना, तेव्हा ते हे वाघाचे कातडे पांघरलेले वाघ गर्जना करत होते. स्वाभिमानासाठी, हिंदुत्वासाठी आम्ही कसं पक्ष सोडला. आणि काल त्यांची विधिमंडळाच्या पायऱ्यांवर या वाघांची, म्हणजे कातडं पांघरलेल्या वाघांची अक्षरशः मांजरं आणि बोके झाले होते. सरकारमधल्या मंत्र्यांची अवस्था का? तुम्हाला भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांनी सातारच्या रस्त्यावर बेदम चोपलाय. कुठे गेला तुमच्यातला शिवसैनिक? कुठे गेला तुमच्यातला तो बाळासाहेबांनी घडवला मर्द मावळा? मार खाल्लात तुम्ही, तुमच्याच सहकारी मंत्र्यांकडून मार खाल्लात. आणि तुम्ही विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती छाती पिटताय.
हां म्याव म्याव करताय बघा. शेवटी जे कर्म तुम्ही केलं त्या कर्माचं एक फळ आहे. मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे साताऱ्यासारखे प्रकार एकनाथ शिंदेसोबत काल त्यांची रात्री बैठक झाली, त्यात त्यांनी सांगितलं साताऱ्यासारखे प्रकार खपवून घेतले जाणार नाही. आम्ही मोठे भाऊ आहोत, मोठ्या भावाची भूमिका संयमाची आहे असं त्यांनी म्हटलं. एक लक्षात घ्या, देवेंद्र फडणवीस किंवा गृहमंत्र्यांच्या मदतीशिवाय साताऱ्यातली झुंडशाही होऊ शकत नाही. ज्या पद्धतीनं पोलिसांनी एका तिकडल्या पालकमंत्र्याला चोप दिला, तोच म्हणतो मी रक्तबंबाळ झालो, माझा हात मोडला, माझा पाय मोडला. सातारा ही महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य लढ्यातली महत्त्वाची भूमी आहे. यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई, किसनवीर, म्हणजे स्वातंत्र्य लढ्यातली एक महत्त्वाची भूमी आहे. आणि त्याच्यामध्ये तिथे गदी माडगुळकरांसारखे कवी जन्माला आले. तिथे कविता निर्माण झाल्या, साहित्य निर्माण झालं. एक सिनेमा आला होता अशी साताऱ्याची तरा. आता साताऱ्यात जे घडलं आहे, जी साताऱ्याची तरा ती संपूर्ण महाराष्ट्राची तरा झालेली दिसते. याच प्रकरणामध्ये निलम गोरेंवरती मुख्यमंत्र्यांनी जे विधान केलेलं आहे एक प्रकारे इशारा आहे असं म्हणायचं एकनाथ शिंदेना, किंवा थेटपणे मेसेज आहे असा अर्थ घ्यायचा याचा आपण. मला असं वाटतं की या सरकारमधले जे मित्रपक्ष आहेत ते फार काळ एकत्र राहणार नाहीत. न त्यांना रोज मार खावा लागेल रस्त्यावर. हा पोलिसांचा मार त्यांना रोज खावा लागेल. ही दिसतं आहे, ही सुरुवात आहे. सत्तेच्या बळावर आम्ही हवं ते करू शकतो. सत्तेच्या बळावर जर ते शिवसेना फोडू शकले, पैसा आणि सत्तेच्या बळावर, तर जे फुटल्या त्यांनाही फोडू शकतो आणि रस्त्यावर फोडू शकतो. हे स्पष्ट दिसलं आहे भाजपच्या या कृतीमध्ये. आपण निलम गोरे यांचा जो उल्लेख केला, विधानसभेचे सभापतींचे दोन्ही ठिकाणी होते. गृहमंत्र्यांचे अधिकार मोठे, मुख्यमंत्र्यांचे अधिकार मोठे की सभापतींचे अधिकार? कोणाचेही अधिकार काय आहेत मला माहीत नाही, पण या क्षणी पोलिसांच्या बाबतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचेच अधिकार मोठे आहेत. सातारच्या पोलीस अधीक्षकाने तुषार दोशी बरोबर, जालन्यातसुद्धा ते होते लाठीमाराच्या वेळेला, मनोज जरांगे पाटील जालन्यात ते होते. त्यानंतर साताऱ्यामध्ये जो ड्रगचा साठा शिंद्यांच्या भावाच्या जागेत सापडला, ड्रगचा साठा मॅन्ड्रेकचा, तेव्हा त्यांना वाचवण्यात पण हे तुषार दोशी होते. आणि आता कालच्या झुंडशाहीतसुद्धा हेच तुषार दोशी होते. ज्या तुषार दोशीने तुम्हाला 2 वेळा मदत केली बेकायदेशीरपणे, त्याच तुषार दोशीच्या निलंबनाच्या कारवाईसाठी तुम्ही काल आग्रह धरलात. आणि उपसभापतींनी आदेश दिले निलंबनाचे. त्यांना तो अधिकार आहे का? हा जो प्रश्न काल उपस्थित झाला तो योग्य आहे. त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणताय, त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावाची चर्चा सुरू झालेली आहे निलम गोरेंच्या विरोधामध्ये. तर जे काय विधिमंडळाच्या कायद्यानं ज्या गोष्टी व्हायच्या त्या व्हायला पाहिजे. तुम्ही चेअरवर बसून मनमानी पद्धतीनं निर्णय देऊ शकत नाही. जसं राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून पक्षफुटी संदर्भात शिवसेनेचा जो अत्यंत घातकी निर्णय दिला लोकशाहीच्या दृष्टीनं, त्याच पद्धतीनं विधान परिषदेच्या चेअरवरून कुणी असे निर्णय देत असतील तर आवाज उठवायलाच पाहिजे. सर, बारामतीच्या अजित पवारांच्या रिक्त जागेवर काँग्रेस लढण्याच्या क्या है हिंदी, क्या है हिंदी क्या है? सीपीआईएम ने ऐसा आरोप किया है कि बीजेपी आप बोले. प्रधानमंत्री ने कल सर सदन में वेस्ट एशिया कॉन्फ्लिक्ट पे अपनी बात रखी है और कहा है कि ऐसे हालात में पूरे सदन का विचार एक स्वर में होना चाहिए, और आज राज्यसभा में भी वो बोले. बात ऐसी है, युद्ध शुरू होकर 25 दिन हो गए और 25 दिन के बाद हमारे प्रधानमंत्री जी को साक्षात्कार हो गया है कि सदन में जाकर सबके साथ हमारे विचारों का आदान प्रदान करना चाहिए, सबको साथ लेना चाहिए. हम इतने दिनों से बोल रहे हैं कि ऑल पार्टी मीटिंग लीजिए, आप सबको बुलाइए. जो संकट सामने आया है, विश्व में आया है, भारत में आ जाएगा, उस बारे में आप सभी से बात करिए, सबकी राय लीजिए. लेकिन जब प्रधानमंत्री को लगा कि आप अपने कंट्रोल के बाहर जा रहा है, तब सदन में आए और सबसे बात करेंगे, देखेंगे. सर, आप हर बार आप सवाल पूछते हो, हर बार आप सवाल पूछते हो. नहीं, उनकी स्थिति
देश की स्थिति कोरोना जैसी बनी है ना, कोरोना के काल में, तो कोरोना के समय हमने तालियां बजाई, इस बार क्या बजाना है? खाली सिलेंडर बजाना है क्या लेकर? अरे बताना चाहिए। गांधी जी ने कहा कि 25 मिनट से ज्यादा 25 सर, मिनट इसी को लेकर एक सवाल है सर। लेकिन वो लोकसभा में बहस नहीं कर सकते हैं प्रधानमंत्री। डेफिनेटली राहुल गांधी जी की बात सही है। प्रधानमंत्री जी अगर बहस करेंगे तो हमारे मन में देश के बारे में जो सवाल है, जो गंभीर स्थिति पैदा होने जा रही है, उस बारे में जो सवाल है उसके जवाब हमें मिलने चाहिए। सर, आप के साथ आपने बैठक की कल। नहीं, मैंने नहीं। सर बार-बार एक सवाल पूछते हो कि आप किसके साथ हो, सरकार को सवाल पूछते हो, सरकार की भूमिका स्पष्ट करनी चाहिए कि आप किसके साथ हो। कल टीवी9 के मंच से प्रधानमंत्री ने क्लियर कर दिया कि हम भारत के साथ खड़े हैं, शांति के साथ खड़े हैं, ऐसा प्रधानमंत्री लगता तो नहीं शांति के साथ खड़े हैं। अगर आप शांति के साथ खड़े हो तो ये शांति कहाँ है, कहाँ रहती है? आपके बंगले में रहती है, पीएमओ ऑफिस में रहती है, कर्तव्य कहाँ है शांति? इस देश में शांति ही नहीं है। आपने शांति को और विकास को कहाँ छुपा कर रखा है? आप हमें बताइए। बात ऐसी है, अगर आप शांति के पक्ष में हो, इंडिया के साथ भी। हाँ, भारत के साथ आप अकेले हो क्या? 140 करोड़ जनता भारत के साथ है, आप अकेले नहीं हो। ये भारत देश के आप मालिक नहीं हो। अगर शांति क्या होती है, इसलिए आप पंडित नेहरू का चरित्र पढ़ना चाहिए। ऐसे समय में शांति क्या होती है, आप पंडित नेहरू और महात्मा गांधी को पढ़िए और बाद में शांति की वार्ता कीजिए। पंचशील का तत्व पढ़ लीजिए। हाँ, ऐसे भाषण देकर क्या होगा? सर, कल अमित शाह जी ने मीटिंग की है तो डिलिमिटेशन इस बार जो है वो 2011 के होगा, कास्ट सेंसस नहीं होगा। ये तय हुआ 2029 की जो सीटें बढ़ेगी वो 2011 के अनुसार बढ़ेगी, जो कि सरकार ने पहले घोषणा की थी कास्ट सेंसस से बढ़ेगी, लेकिन वो अभी साइड में रखा गया है कास्ट सेंसस। ठीक है ना, बातचीत चल रही है और अपोजिशन से बातचीत करनी पड़ रही है उनको। हम देखेंगे। चलिए। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।